आमचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये नर्सरी आहे। माननीय मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं रोपे तयार करण्याचं काम चालू आहे। हे काम 2 वर्ष अविरतपणे काम चालू आहे। आमच्या इकडे किमान 26 प्रकारची रोपं उपलब्ध आहेत मोफत। बार्शी शहरातल्या नागरिकांनी अर्ज केल्यानंतर त्यांना इथं मागणीप्रमाणे रोपं मोफत उपलब्ध करून दिली जातात। आणि हे काम आम्ही साधारणतः 4 वर्षापासून कोरोनाच्या काळापासून चालू आहे। कोरोनात बाहेर कामं उपलब्ध नव्हती, त्यावेळेस आम्ही रोपं तयार करण्याचं काम करत होतो। सुरुवातीला काही बी आम्ही विकत आणलं, नंतर परत आमच्या लक्षात यायला लागलं की हे जे आपल्या आसपासच्या परिसरात उपलब्ध आहे, म्हणून आम्ही 2 कर्मचारी असे केले की त्यांनी फक्त बीज गोळा करायचे प्रत्येक, म्हणजे ज्या त्या चिक्कूच्या सीझनमध्ये बदामाचं, करंजीचं किंवा जांभळाचं बी असं जे आहेत त्याचे बी गोळा करण्याचं काम केलं। आम्ही नगर परिषदेच्या वतीनं एक उपक्रम घेतला की आंब्याच्या सीझनमध्ये नागरिकांनी आंबे खायचे आणि त्याच्या कोया टाकून न देता त्या कोया आम्हाला दान द्यायच्या आणि त्या कोयापासून आम्ही आंब्याची रोपं तयार करायची। अशा आव्हानाला, नगर परिषदेच्या आव्हानाला चांगला प्रतिसाद मिळाला माननीय मुख्याधिकारी चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली। आणि लोकांनी आम्हाला साधारणतः 2000 कोया दान दिलेले आहेत। त्या कोयांचा रोपं बनवण्याचं आमचं काम चालू आहे। आणि आम्हाला इथं या कामाबद्दल आपले नगर अभियंता देशमुख साहेब यांचं विशेष सहकार्य आहे। कारकर पाटील साहेब, माजी वसुंधराचे गणेश पाटील साहेब यांचं वेळोवेळी मार्गदर्शन असतं। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथे कामं करतो। आमचा हा स्टाफ आहे सर्व। हे लोक आमचे सुट्टीच्या दिवशीसुद्धा न थांबता वेळोवेळी दिवस असो रात्र असो पाऊस पडलेला असल्या कारण पण कामं करतात आणि रोपाची जोपासना करतात। जिल्ह्यामध्ये सध्या दुष्काळाची परिस्थिती होती, तरी बार्शी शहरामध्ये पाण्याचं उपलब्धता करून देऊन आम्ही ही नर्सरी जपलेली आहे। माननीय मुख्याधिकारी साहेबांनी विशेष लक्ष घालून आम्हाला पाण्याची सोय करून दिली आणि त्याच्यामुळं आपल्या नर्सरीमध्ये साधारणतः आता 12,000 रोपं उपलब्ध आहेत। 4,000 रोपं वाटप केलेली आहेत। अशा पद्धतीनं आमचं काम सुरळीत चालू आहे आणि लोकांच्या मागणीप्रमाणे आम्ही रोपं देत आहोत, मोफत रोपं देतो। आपल्याकडे जांभळ आहे, पेरू आहे, चिंच आहे, करंज आहे, आवळा आहे, हिरडा, बेहडा, पळसाचं बी रामलिंगच्या डोंगरामधून आणलं। आणि बेलाचे 2 प्रकार आहेत, एक बेलीन आणि एक महादेवाचं बेल। महादेवाचं बेल हे एकतर लागवड होत नाही आणि लागवड झाल्यानंतर ते झाड लवकर येत नाही, परंतु आम्ही विशेष प्रयत्न करून महादेवाचा बेल 3 पानाचा मोठ्या पानाचा बेल हे 500 रोपं तयार केलेले आहे आणि ते बार्शी शहरामध्ये आम्ही नागरिकांच्या मागणीप्रमाणे मोफत देत आहोत।